आणि आता बातमी पुण्यातनं येते। पुण्यात 14 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या क्लास चालकाला नागरिकांनी चोपलाय। अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या खासगी क्लास चालकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यातील आंबेगाव पठार पोलीस स्थानकाच्या हद्दीतील ही घटना आहे। आरिफ सय्यद असं क्लास चालकाचं नाव असून संबंधित क्लास चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुढील तपास केला जातोय। पुण्यामध्ये ही घटना घडली होती आणि या प्रकरणात आता क्लास चालकाला नागरिकांनी चोप दिलाय। पोलिसांनी हस्तक्षेप केलाय आणि पोलिसांना ताब्यात देण्यात आलंय। आरोपी आरिफ सय्यदला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आंबेगाव पठार पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे। या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। अधिक माहिती जाणून घ्या। आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सध्या संपर्कात आहेत। अजिंक्य, काय हे प्रकरण आहे आणि पोलिसांनी काय कारवाई केली आहे? तन्मय, पुण्यातील आंबेगाव पठार पोलीस स्थानकाच्या हद्दीतील हा सगळा प्रकार आहे। 14 वर्षाची अल्पवयीन लहान मुलगी या व्यक्तीकडे खाजगी क्लाससाठी जात होती आणि त्या खाजगी क्लास घेत असताना हा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतो हे गुड टच आणि बॅड टचच्या माध्यमातून मुलीच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार सगळा मुलीने आपल्या घरच्यांना सांगितला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे। खरं तर हा मुलीने घरी प्रकार सांगितल्यानंतर हा आरोपी जो आहे तो पसार झाला होता आणि कात्रज परिसरात हा लपून बसला होता। त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी याला शोधून काढला आणि बेदम मारहाण झालेली आहे या आरोपीला। सध्या या आरोपीला पुण्यातील आंबेगाव पठार पोलीस स्थानकाच्या जे कर्मचारी आहे यांच्या ताब्यात दिलेला आहे। याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांकडून पुढचा जो आहे तो तपास सुरू आहे असं सांगितलं जाते। मात्र विद्यार्थ्यांना जे शाळेमध्ये गुड टच आणि बॅड टचचं जे प्रशिक्षण दिलं जातं त्यामुळे हा प्रकार आहे तो उघडकीस आल्याचं सध्या दिसून येते असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांना या अशा प्रकारचे प्रशिक्षण शाळेत शिक्षक आणि इतर संस्था देत असतात त्याचा सध्या फायदा झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। तन्मय, नक्कीच खरंच गंभीर घटना आहे। धन्यवाद अजिंक्य, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दौंडचा आहे त्याची मुलगी येते कंप्लेंट द्यायला। त्याच्या मुलीवर बी काहीतरी केलंय। चौकीतून आलोय आम्ही आता इकडे आंबेगाव पोलीस चौकीतून आणि घरात येऊन आमचे पाय धरतोय। माफ करा मला, माफ करा मला। स्वतःच्या इज्जतीला हे करतोय। आंबेगाव पोलीस